चित्रपट सुरू झाला त्यावेळेला मी स्क्रीनकडे माझ्या बघत नव्हतो, पण स्वतःलाच एक शिव्या चढली. अरे आजचा दिवस काय, पडदा ओढावा लागायचा, तो असा खेचावा लागायचा. ती कामंसुद्धा केली. त्याचे उच्चार चुकतायत ते नीट करणं हे ॲज अ डिरेक्टर तुझं काम आहे. अरे मैंने क्या चुराया है की हे गाणं. म्हटलं मी असं कुठं म्हटलं. खुद्द राजदत्त उर्फ दत्ताजी उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू आज आपल्या सोबत आहेत आणि आज मी तुमच्याबरोबर कॅचअप करतोय. हे माझं भाग्य आहे. नाही, मी नेहमीच सोबतीला राहण्याचा प्रयत्न बरोबर करतो. बरोबर बरोबर. आज तुम्ही आलात, मला खूपच आनंद झाला. अरे आणि त्याच्यासोबत मला थोडा माझा वेळ घालवता येतोय, थोडासा संवाद करता येण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हाच त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून ते आज राजदत्त आहेत. इतक्या वर्षांपासून ते आज इंडस्ट्रीत आहेत. 1967 पासून 1987 पर्यंत म्हणजे 20 वर्षात 27 सिनेमे यांनी केले, दिग्दर्शित केले आणि त्यामध्ये जेवढे राज्य पुरस्कार त्यांना मिळाले, जेवढे नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाले, तो रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही. याशिवाय अनेक वेळा त्यांचा गौरव झाला, अनेक सन्मान त्यांना लाभले. यावर्षी पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला राष्ट्रपतींच्या हस्ते. असे राजदत्त आज आपल्या सोबत आहेत. बघूया आपण आज काय गप्पा मारणार आहोत ते, आणि खूप काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला भेटल्यानंतर पहिला प्रश्न जो मनात येतो, तुम्ही इतके साधे कसे, इतकी वर्ष या ग्लॅमरस जगात राहून सुद्धा? त्याला माझ्या दृष्टीने एक कारण आहे, जे मी संस्कार स्वतःवर घडवून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ती करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की त्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठेही अहम येऊ देऊ नये. बर. तो आणण्याचा मी आजही प्रयत्न करतो आहे. मी किती यशस्वी झालो, किती करू शकलो, हे समाजाने ठरवायचं आहे. हे तुम्ही नक्कीच करू शकलात, पण मला तेच जाणून घ्यायचंय की समोर इतके मोठमोठे सुपरस्टार आहेत तुमच्या, सगळं हे असं म्हणतात ना चंदेरी दुनिया, ग्लॅमरस दुनिया, पण तुमचा पेहराव हा असाच आधीपासून, कधी कुणावर रागावणं नाही, चिडणं नाही, हे हे कसं जमलं तुम्हाला? याचा अर्थ असा की त्या सगळ्या याच्यातही मी याला नीट का सांगू शकलो नाही, याबद्दलच्या मनातल्या कल्पना घेऊन मी वावरतो. बर. आणि त्यातूनच मी दुरुस्त स्वतःला करण्याचा प्रयत्न करीत असतो. वयाच्या आजच्या 93व्या वर्षी ही माझ्या मनात माझं काय राहिलं, माझं काय चुकलं, किंवा मी असा अहमपणे का बोललो, याची खंत बाळगून हे पुन्हा माझ्याकडनं घडणार नाही, हा विचार सातत्यानं मनात ठेवून मी ही वर्ष घालवतोय. माझ्याकडे येणारी कोणीही व्यक्ती असेल, त्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण जाणून घेण्याचा प्रयत्न मी करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचाही प्रयत्न करतो. आणि त्यातूनच आजपर्यंत मी जगत आलो, वावरत आलो, या क्षेत्रात राहिलो. तरी त्याचा कुठेही मनामध्ये की मी फिल्म डिरेक्टर आहे असं मनात कधीच घेतलं नाही. एक काम होतं ते तुम्ही करत राहिलात. येस. त्यांनी आत्ताच सांगितलं की वयाच्या 93व्या वर्षी राजदत्त यांचा जो पूर्ण प्रवास आहे तो तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर यूट्यूबवरच दूरदर्शनने केलेली एक सुंदर डॉक्युमेंटरी, एक सुंदर माहितीपट आहे 5 दशकं सृजनाची. ती नक्की तुम्ही डॉक्युमेंटरी बघा. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. त्यात तुम्हाला लक्षात येईल की
किती प्रवास मोठा जो आहे, किती मोठा पल्ला जो आहे तो यांनी गाठला त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये. दत्ताजी, मला तेच तुम्हाला विचारायचं आहे, की हा माहितीपट बघत असताना एका ठिकाणी तुम्ही असं म्हणालात, की मी डिरेक्टर्स चेअर वापरणं बंद केलं. हो, डिरेक्टर्स चेअर म्हणजे सेटवरती एक असं भूषण मानलं जायचं, पण तुम्ही तो ट्रेंडच बदलून टाकलात पूर्णपणे. येस, ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात खरोखरच केली, हं, की बाकी कोणासाठी नाही आणि माझ्यासाठी चेअर का, ती वेगळी का, त्याच्यावर नाव का, कशा करता. जिथे आपण काम करतो आहोत, तिथे सगळेजण कार्यकर्ते असतो. हं, मग कोणी मेकअपमन असेल, कोणी आर्ट डिरेक्टर असेल, कुणी रंग लावणारा असेल, कुणी कपडे बदलणारा असेल. प्रत्येकजण आपापलं काम अत्यंत योग्यरित्या करण्याचा किंवा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यातूनच युनिट उभं राहतं. आणि एका अर्थाने युनिट हा शब्दही त्या अर्थाने महत्त्वाचा आहे, की त्यातली युनिटी करेक्ट. ही कायम प्रत्येकाने ठेवणं ही हं, गरज आहे बरोबर, बरोबर. आणि ती करण्याचा माझा प्रयास असतो. हं, हं. मला थोडं ना त्या काळातल्या सिनेमांबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे थोडं मेकिंग म्हणतात ना त्या अर्थाने. अ, अपराध नावाचा तुमचा सिनेमा आहे किंवा असे अनेक बाकीचे सिनेमे आहेत. वापरा. तर अपराधचं टायटल जेव्हा सुरू होतात, तेव्हा आपल्याला मुंबई शहराचं दर्शन घडतं. गेटवे ऑफ इंडिया दिसतो आणि त्या काळातल्या गाड्या आणि रस्ते वगैरे दिसतं. मला प्रश्न हा विचारायचा आहे, की त्यावेळेला बाहेर जाऊन असं शूट करणं, मुंबई शहराचं, हे सोपं होतं का कठीण होतं? परवानग्या घ्यायला लागायच्या नाही, का? परवानग्या निश्चितपणे घ्याव्या लागायच्या. हं, हं. अगदी शासकीय घ्याव्या लागायच्या, बरं. पोलीस डिपार्टमेंटच्या घ्याव्या लागायच्या. ज्या ज्या विभागात मी जाणार आहे, कॅमेरा ठेवणार आहे, बरं. लोकांना बाजूला व्हा म्हणणार आहे हं, आणि ती घेतल्याशिवाय मी काम नव्हतो करत. हं. लेखी ते वाचून झाल्याशिवाय मी परवानगी मिळाली, हा जा तुम्ही जा तिथे आणि करा, हं, असं नुसतं सांगून नाही, तुम्ही लिहून द्या 2 वाक्य, की यांनी इथे जायचं आहे, इथे हं. काम करायचं आहे, इथे हे सांगतील त्याप्रमाणे थोडंसं आपणही वागायचं आहे. हं. हे करण्याचा प्रयत्न मी केला. बरोबर. मग तुम्ही 67 साली पहिला चित्रपट दिग्दर्शित केलात आणि त्याच्या आधी तुम्ही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतच होतात. तर मला त्यावेळचं काळ समजून घेत असताना ते जे मेकिंग आहे ते कशाप्रकारे व्हायचं? किती दिवस लागायचे एक सिनेमा पूर्ण व्हायला? आजचा विचार केला तर त्या काळात तो जो काळ आहे, त्या काळामधलं काम व्हायला वेळ लागायचा. एक शॉट घ्यायचा आहे, मग कॅमेरा ठेवला तिथे, असं नव्हतं. तर कॅमेरामन सुद्धा त्यातला अँगल शोधत असे आणि नुसता शोधत होता असं नाही, तर तो डिरेक्टरला दाखवत होता. ये म्हणत होता, बघ म्हणत होता. हं. अजून काही पाहिजे का? कॉम्पॅक्टनेस अजून हवा आहे का? का मोकळेपणा अजून हवा आहे? या शॉटसाठी कशाची गरज आहे? हा क्लोज महत्त्वाचा आहे की वातावरण महत्त्वाचं आहे? हे सगळे विचार त्या काळात कॅमेरामॅनबरोबर, इतरांच्या बरोबर करत होतो आणि त्यातूनच चित्रपट हा साकार होत जात होता. किती दिवस लागायचे साधारण एक एक सिनेमा पूर्ण व्हायला? म्हणजे चित्रीकरण पूर्ण व्हायला? चित्रीकरण पूर्ण व्हायला कमीत कमी 2 महिने बापरे! हे ठरलेले असायचे. हं, हं. ऑन पेपर आमचं टाइम टेबलही ठरलेलं असायचं, की 3 दिवस आपण इथेच करणार आहोत. हं. या 3 दिवसात हे शॉट्स आपल्याला घ्यायचे आहेत. बरोबर. ते कसे घ्यायचे आहेत, हे शेवटल्या क्षणापर्यंत मनात ठेवून त्यावर विचार करीत राहणं, हे काम केलं. आणि एक गोष्ट मात्र निश्चित खरी होती, की ज्या वेळेला मी शूटिंग करत असे, त्यावेळेला मी आता डिरेक्टर आहे
आणि याची जबाबदारी माझी आहे. कुणीही चुकला तरी त्याची जबाबदारी माझी आहे. हा विचार करून हम्म. मी इतरांशी संवाद साधित असे. हम्म. त्यातूनच चित्रपट आता चांगले होते हे मीच माझ्या चित्रपटांबद्दल म्हणणं हे थोडंसं गैर आहे. पण तरीही ते खरंही आहे, हम्म. की ह्या सगळ्या युनिटच्या भरवशावर आपण एक चांगलं काम करतो आहोत. ते अधिक चांगलं कसं होईल हम्म. याचा विचार केला पाहिजे. चित्रपटात तयार करताना एक गोष्ट माझ्या मनात येते, की अरे काय छान शॉट झाला. यापेक्षाही माणसाची वृत्ती ती पाहिजे, की अरे ह्यात हे अजून राहून गेलं. हम्म. ही मानसिकता ज्यावेळेला माणसात येते आणि कला ही गोष्टच अशी आहे, की त्याला पूर्णत्व कधीच येत नाही. बरोबर. मग ती संगीतातली असो, नृत्यातली असो, गायनातली असो, जी कुठली असेल. पण कला ही अपूर्णच असते. मनुष्य करतो ते अपूर्णच असतं. बरोबर. अपूर्णच राहतो. पण ती अपूर्णताच जास्त महत्वाची असते. क्या बात आहे. म्हणजे इतकी वर्ष सातत्याने सिनेमे करत असताना तुम्हाला किती वेळ मिळत होता हे मला माहित नाही. पण प्रेक्षकात बसून किती वेळा सिनेमा पाहिलात? म्हणजे मला चित्रकाराशी तुम्हाला तुलना ह्यासाठी करायची आहे, की लोकांबरोबर सिनेमा बघताना तुमच्यातला दिग्दर्शक अरे हे असं करायला हवं होतं, हे असं करायला हवं होतं, असं तुम्हाला वाटत असणार आणि लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला ऐकू येत असणार. माझा पहिला चित्रपट प्लाझामध्ये रिलीज झाला. मधुचंद्र. मधुचंद्र. त्यावेळेला व्ही. शांतारामनचे मोठे भाऊ हे त्याचे मॅनेजर होते आणि त्यांनी मला वरच्या बाल्कनीमध्ये सर्वात महत्वाची मध्यभागी असलेली जागा ही माझ्यासाठी ठेवली. तेव्हा मी त्याला म्हटलं, की मी तिथे बसणार नाही. माझा मनामध्ये अभ्यास करायचा आहे आता आणि तो अभ्यास करायचा असेल तर मी सिनेमा पाहून किंवा ते चित्र पाहून होणार नाही. मला लोकांच्या मनात काय येत आहे हे बघायचं आहे. यासाठी तुम्ही मला तिथे बसवू नका. माझी फार ओळख नाही आहे, ओळखत नसतील गेटकीपर वगैरे, पण त्यांना ती कल्पना द्या की हा दिग्दर्शक आहे आणि खरोखर थर्ड क्लासच्या बाजूला मी जाऊन उभा राहिलो. चित्रपट सुरू झाला त्यावेळेला मी स्क्रीनकडे माझ्या बघत नव्हतो. मी बघत होतो लोकांच्या मनाकडे, त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या मनातलं वातावरण यात. आणि ते मला अधिक लाभदायक किंवा स्वतःला पुढं देणारं ठरलं. बरोबर. मी काय छान चित्रपट केला हे मनात न घेता लोकांना हे का नाही आवडलं किंवा का नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलं माझ्या मनात होतं ते, ह्याचा विचार मी करीत राहिलो. अंधारात उभा राहून मी ऑडियन्सचे चेहरे पाहत होतो किंवा स्क्रीन पाहण्यापेक्षा प्रत्येक ऑडियन्स मी थोडासा अंतस्थ बुद्धीने विचाराने पाहत होतो आणि त्यातून त्यांना समजून घेण्याचा, त्यांचं मन समजून घेण्याचा, त्यांच्या मनातले विचार त्या क्षणीचे काय होते, अरे हा शॉट असा घेतला असं म्हणताना जे एक्सप्रेशन त्यांचं यायचं ते मला अधिक लाभदायक ठरलं. त्यातून मी इम्प्रोव्हाइज होत गेलो आणि आजता घडते मी थिएटरमध्ये बसून पाहतो असा सिनेमा मी आजवर कधीही असं केलं नाही. तुमचा आता पहिला सिनेमा तुम्ही म्हणालात मधुचंद्र, हो. ज्यामध्ये काशीनाथ घाणेकर होते. पुढे मग तुम्ही रमेश देव, सीमा देव, रवींद्र महाजनी, यशवंत दत्त,
रंजना, अनेक सगळे. कलाकारांबरोबर त्या तुम्ही काम केलं. काळातले म्हणजे आता अशी पद्धत आहे की जो चालणारा आहे ना, जो ज्याच्या नावावर सिनेमा चालेल त्याला आपण कास्ट करूया. त्यावेळेला काय पद्धत होती कास्टिंगची? कोण ठरवायचं की कुठला हिरो, नाही, कोण हिरोईन? मी अनेक वेळा लोकांशी सहज गप्पा मारायचा. पण त्या गप्पा मारण्यामध्ये माझा हेतू होता की मी त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की अशा तऱ्हेची जर कॅरेक्टर असेल तर ती तुम्हाला जास्त कोण चांगला करू शकतो असं वाटतं. बर बर अशा तऱ्हेचे प्रश्न करून मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातून मी कलावंतांची निवड करीत असे. बर म्हणजे सगळ्या प्रकारचे कलाकार, म्हणजे त्यामध्ये Yes. विनोदी कलाकार, एखादा कॅरेक्टर असेल, अगदी कॅरेक्टर आर्टिस्ट कोणी असेल, आई वडिलांचे रोल असतील, म्हणजे कास्टिंग Yes. डायरेक्टर अशी पद्धतच नव्हती त्यावेळेला. नाही. पण मग त्यावेळेला आता थोडंसं आर्थिक विचारतो की किती रुपयात सिनेमा बनायचा? म्हणजे 67 सालापासून आपण जर पाहिलं तर म्हणजे पहिलेही चित्रपटाला मी कधीच तुम्ही मला किती पैसे देणार आहात हा प्रश्न केला नाही. माझे गुरु राजा परांजपे यांच्याबरोबर मी 7 नंबरचा असिस्टंट. 7 नंबरचा असिस्टंट याचा अर्थ तो बॉय असतो. हे उचल रे, ते कर रे, इकडे रे, अजून 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 अशा तऱ्हेने वागणारा आणि शिकत राहणारा अशा याच्यातनं 15 वर्षामध्ये 10-12 वर्षामध्ये मी राजाभाऊंकडनं दिग्दर्शन काय असतं हे शिकण्याचा प्रयत्न केला. आणि कुठेही त्याच्यावर डिस्कशन किंवा मी आता हा असा मस्त घेणार आहे, तो मस्त हा शब्द माझ्याकडं येत होता. अत्यंत विनम्रतेनं मी असा घेऊ का रे, असं अशी एक वृत्ती, असा एक सूर माझ्या मनात नेहमी असायचा आणि त्यातून मी स्वतःला घडवीत गेलो. राजाभाऊ परांजपेंच्या आई आजारी होत्या, ते कळलं त्यांना. एक दिवसभर त्यांनी शूटिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की मला आईला भेटायलाच जायला पाहिजे. मी काही शॉर्ट्स तुला घ्यायला सांगतो, तेवढे तू घे, नोट कर. ते सांगायला लागले. मी नोट्स केल्या. नोट्स केल्यानंतर त्या नोट्स वाचायला लावल्या आणि त्यातून ते समजण्याचा प्रयत्न त्यांनी केला की याला मी सांगितल्यातलं किती कळलंय आणि किती हा करू शकणार आहे हे त्यांना कळत होतं. एक दिवसासाठी राजाभाऊ जाणार होते पुण्याला. कोल्हापूरला शूटिंग चाललं होतं. मी ते जंगलात जाऊन जिथे योग्य मला वाटेल तशा तशा जागी जाऊन ते शॉर्ट्स घेतले. त्यानंतर ती सगळी फिल्म मुंबईला बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीमध्ये जायची. 8 दिवस त्याच्या प्रोसेसला लागायचे आणि 8 दिवसानंतर आम्हाला ते शॉर्ट्स बघायला मिळायचे. रात्री 10-11च्या नंतर ते पाहायचं. म्हणजे सगळी कामं आटोपल्यानंतर ही पद्धत होती. आणि त्या अंधारामध्ये आम्ही आमचे शॉर्ट्स पाहायचे. जे शॉर्ट्स मी घेतले होते त्यासाठी मी अधिक कॉशियस झालो होतो की काय होईल. आणि ते होताना मी त्यावेळेला कळत माझी नजर समोर जायची. राजाभाऊ परांजपे बसलेले असायचे की हे यांना काय वाटतंय, यांना काय वाटतंय. माझी नजर त्यांच्याकडे जायची आणि त्या नजरेत मला जे त्यांचे चेहरे अंधारात दिसायचे त्या एक्सप्रेशनमधनं मी समजायचा की यांना हे आवडलं आहे का, कमी आवडलं आहे का. त्यावेळेला माझे शॉर्ट्स घेऊन गेले. त्यानंतर त्या अंधारात राजाभाऊंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो ठेवल्यानंतर मी हाताकडे बघितलं की राजाभाऊंचा हात होता. पण त्यातही एक भाषा असते. ते हात ठेवणं
त्याचं एक्सप्रेशन, यातून मी समजलो की त्यांना हे आवडलंय. बरोबर अशा याच्यातनंच मी पुढे गेलो. बरोबर. त्याच वेळेला निर्मात्यांनी सांगितलं की आता पुढला चित्रपट करताना मी तुला पैसे देईन, म्हणजे राजा परांजपेंना सांगितलं तुझ्यासाठी पैसे देईन आणि एक चित्रपट तू ह्याला दे, यालाही एक करायचं आहे. त्यातून मी पुढे प्रयत्न केला. बरोबर. नाही, पण माझा प्रश्न होता बजेट काय असायचं त्यावेळेला? त्यावेळचं बजेट साधारणपणे 1 ते 1.5 लाखापर्यंत असायचं संपूर्ण चित्रपटाचं. संपूर्ण चित्रपटाचं. त्यानंतर ते हळूहळू परिस्थितीने काळाच्या याच्यात वाढत गेलं. ते 2 अर्थाने. एक म्हणजे पैशाची किंमत कमी झाली, यातूनही ते घडलं. आणि त्याशिवाय अजून चांगलं करायचं असेल तर वेळ अजून द्यावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, किती वेळ आणखीन घालवावं लागेल, हा सगळा विचार करत असतो. बरोबर. तुम्ही मधुचंद्रपासून सुरुवात झाली तुमची, पण सगळ्या सिनेमांबद्दल जर विचार केला ना, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या काळात साहित्य कृतींवर आधारित सिनेमे बनवणं ह्याच्यावर भर जास्त असायचा. निश्चित होता. इव्हन माझ्या मधुचंद्रची कथा अशीच आहे. हो. लाल बहादूर शास्त्री वारले हे शूटिंग चालू असतानाच कळलं. राजाभाऊंना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता आणि दुपारी लंचच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं की आता दुपारनंतर आज सगळ्यांना सुट्टी दिल्यानंतर आमचे लोक काही घराच्या बाहेर घरी जाणारे नव्हते, कारण घरी जाऊन तरी काय करणार होतो, म्हणून ते पत्ते खेळत खेळत तिथं बसले. मी मात्र उठलो. बादशाही बोर्डिंगमध्ये मला एक कॉट दिली होती, त्या कॉटवर जाऊन बसलो आणि तिथे वाचन हा माझ्या लहानपणापासूनचा संस्कार आहे की खरोखर जर मी मोठा कसा झालो असेल तर ते साहित्य वाचनातून झालो. तर ही कथा मी एक पुस्तक घेतलं वाचायला आणि त्या कथेचं नाव होतं, ती थोडीशी कॉमेडी पद्धतीची कथा होती. त्या कथेचं नाव मराठीमध्ये सुद्धा होतं, अल्ला जाने क्या होगा आगे. म्हणजे माणसाच्या आयुष्यात पुढं काय काय घडतं आणि कसं घडतं हे ज्याचं त्यालाही कळत नसतं, पण घडत असतं. आणि ती विनोदी कथा वाचताना मी खदा हसायला लागलो. एकटाच होतो कॉटवर बसलेला, कोणी शेजारी पाजारी नव्हते, सगळे आपल्या उद्योगाला गेलेले. एक क्षणानंतर माझ्या मनात आलं, काय मूर्ख आहेस रे दत्ता तू. दत्ता सुद्धा मी म्हटलं नाही, दत्त्या तू, असं केलं. पण स्वतःलाच एक शिव्या चढली. अरे आजचा दिवस काय, लाल बहादूर शास्त्री गेलेले आहेत, अशा दिवशी तू खदा हसू शकतोस. पुस्तक मिटलं. ही संधी मिळाली कामाची, त्यावेळेला मी त्यांना ही कथा सांगितली की ती मला कवी आहे. ते म्हणजे तुला काय जे पाहिजे आवडते ते कर तू. त्या कथेचं नाव होतं अल्ला जाने क्या होगा आगे. त्या कथेवर मी मधुचंद्र हा चित्रपट केला. पण म्हणजे हेच आहे की त्यावेळेला लेखक साहित्यिक यांच्याशिवाय कलाकृती होऊच शकत नाही, हे आजही माझं ठाम मत आहे. मी जो जगतो किंवा उभा आहे आज या वर्ष, याला कारण साहित्य. मग ते आपल्या भाषेत असेल, मी थोडासा हिंदीशी जवळ होतो विदर्भातला असल्यामुळे, त्यामुळे हिंदी ही माझी अत्यंत आवडीची भाषा. त्यातून मी साहित्यातून स्वतःला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला.
आणि आजही करतोय. केला याचा अर्थ आज मी थांबलोय असं नाही. मला आजही वाचन चालू आहे. आज वाचन हे मला ह्या मनात चालूच असतं. काय नवीन वाचलत सांगण्यासारखं? असं सगळंच आहे. अच्छा. त्यामुळे कुठल्या एखाद्या पुस्तकाचं असं नाही. पण अगदी वि. स. खांडेकर ते शन्ना नवऱ्यांपर्यंत प्रत्येकाचं ज्याचं मिळेल ते साहित्य ते छापून आलेलं आहे, पुस्तक झालेलं आहे. अशी पुस्तकं मी वाचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कादंबरी, चरित्र सगळ्या प्रकार. सगळं बर म्हणजे बर. अगदी. आणि त्या साहित्यातनंच काय घ्यायचं, किती घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं असतं. ते ठरवण्याचा मी प्रयत्न आजही करतोय. तुम्ही सांगितलं तुम्हाला साहित्याचा नाद होता, अजूनही आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाबतीत जी आहे ती म्हणजे संगीत. आणि तुमच्या प्रत्येक सिनेमाचा जर विचार केला तर वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर, वेगवेगळ्या गीतकारांबरोबर तुम्ही सिनेमे बनवलेत आणि प्रत्येक सिनेमात तुमची गाणी जी आहेत ती हिट होत गेली आणि आजही लक्षात आहेत लोकांच्या. याचं कारण काय? याचं कारण संगीताबद्दलची जी ओढ आहे माझ्या मनात ती खूप नकळत आली. ती कशी आली असेल हे मला नाही सांगता येणार. मला त्याची आवड का निर्माण झाली हे नाही. पण अगदी लहानपणापासून म्हणजे ज्या वयामध्ये काही कळत नव्हतं त्या वयापासून तर मेळ्यांमध्ये भाग घेणं, गीतांमध्ये भाग घेणं, गीत म्हणणं म्हणजे शब्द असणं आणि शब्दांना बरोबर अशा तऱ्हेने त्याला संगीत देणं की ज्यातून ते अधिक उलगडत जाईल, म्हणजे त्याचा अर्थ अधिक कळेल. या तऱ्हेने मी संगीताशी जोडल्या गेलो. संगीताच्या ह्याच्यात कामही केलं. अगदी मेळ्यामध्ये त्या काळामध्ये पडदाही नसायचा, पडदा ओढावा लागायचा, तो असा खेचावा लागायचा. ती कामं सुद्धा केलीत. आणि त्याचबरोबर ते जिथे ज्या तऱ्हेची गीतं जी कानावर माझ्या पडत गेली त्याचे अर्थ किंवा त्याचा उदात्त विचार हा माझ्या मनासमोर येत गेला. तो समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि संगीताशी माझी नाळ जुळली. अगदी मला आजही आठवतं की राजाभाऊ परांजपेंचा एक चित्रपट होता, पाठलाग नावाचा. पाठलाग, हो. त्याच्यात हिंदीशी तू मदत व्हावी म्हणून राजाभाऊंनी मला त्यांच्याकडे बरोबर दिलं होतं. म्हणजे जेव्हा मेरा साया सिनेमा मेरा साया पाठलाग वरून बनला होता जेव्हा. अच्छा. तर तिकडे हा चांगला मुलगा आहे, याला हिंदी चांगलं कळतं, सूर चांगले कळतात, हिंदीतलेही कळतात, तो केवळ मराठी नाही, तर त्याला तुम्ही बरोबर घ्या. मेरा सायाचं गीत याचं रेकॉर्डिंग चालू होतं. त्या काळामध्ये 8-8 तास रिहर्सल्स चालायच्या आणि त्या याच्यात ते गीत तयार व्हायचं. बापरे. बराच वेळ झाल्यानंतर मी जिथे डबिंग रेकॉर्डिंग होतं तिथे जाऊन बसलो आणि मला कुठेतरी वाटायला लागलं की हे सूर मी ऐकलेले आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यांचं जे गीत त्यांनी रेकॉर्ड करायची रिहर्सल घेतली होती ते गीत हे बालगंधर्वांच्या गीतातून सुरू झालं का. म्हणजे त्याचं टायटल सॉन्ग म्हणताय तुम्ही, शीर्षक गीत मेरा साया साथ होगा. हा, तर त्या गीताबद्दल मेरा साया साथ होगा त्याच्यावर मी मूळ जे मराठी गीत मी ऐकलं होतं बालगंधर्वांचं एक रेकॉर्डिंग ते म्हणत होतो. मेरा सायाचं गाणं म्हणत नव्हतो. धन्य तूची कांत
मेरा साया साथ होगा, धन्य तू. तर त्यावेळेला ते रेकॉर्डिस्ट जे आहेत ते माझ्या जवळ आले आणि मला खांद्यावर हात ठेवला. अरे मैंने क्या चुराया है की हे गाणं? म्हटलं मी असं कुठं म्हटलं की काहीच बोललो नाही. मी गीत गात बसलो, मला आठवण आली. आणि तिथे त्यांच्याही लक्षात आलं की याला संगीतातलं काही कळतं. कळतं. असं लोकांनी मला प्रेरणा दिली. माझ्यातले गुण त्यांनीच बाहेर काढले, मला दाखवले. बरोबर. आणि ह्यातून हा आजवरचा माझा प्रवास सुरू झाला. पण मला तेच विचारायचं होतं की संगीतकाराची निवड करत असताना, कारण तुम्ही इतक्या मोठमोठ्या संगीतकारांबरोबर पण काम केलं आणि नवोदित ज्यांना म्हणता येईल त्यांचे पहिले सिनेमे असतील ते अशा लोकांबरोबर पण काम केलं, तर त्यावेळेला कुठल्या प्रकारचं संगीत पाहिजे, कुठली गाणी पाहिजेत, हे सगळं डिस्कशन जे व्हायचं तुमचं, त्यावेळच्या काही आठवणी असतील तुमच्या. कारण शापितसाठी सुधीर फडके होते, एन दत्तासारखे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक तुम्ही हिंदीतून मराठीत आणलेत. महेंद्र कपूर यांनी गाणी गायली मधुचंद्रमध्ये आणि पुढच्या काही सिनेमांमध्ये सुद्धा. मराठी गाणी सुद्धा महेंद्र कपूरनी गायली. हो, तेच तर. त्यावेळेला मला आठवण आहे ती व्ही शांतारामांची. शांतारामजी तिथे होते त्यावेळेला. आणि त्यांनी सांगितलं कोण डिरेक्टर, तू आहेस का डिरेक्टर? म्हटलं हो मी आहे. माझी त्यांची ओळखही नव्हती फारशी. तुझं पहिलंच आहे का? म्हटलं हो. म्हणलं एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचे उच्चार चुकतायत ते नीट करणं हे ॲज अ डिरेक्टर तुझं काम आहे. तू ते करायला पाहिजेस. एन दत्ताला मला ठाऊक नाही त्याला किती मराठी स्वच्छ येतं वगैरे, पण तो उच्चार चुकतोय. आणि अशा तऱ्हेने मला शांताराम बापूंसारख्या माणसाने सुद्धा मी कसं बरोबर करावं, कलाकृती कशी नीट करावी याचा विचार देण्याचा, समजावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला. आणि मग धडा नाही घेतला त्यांनी माझ्यापासून की धडा शिकवला, असं नाही केलं, पण सहजपणातनं सांगत गेले की तो उच्चार चुकतोय. तो काय असायला पाहिजे, तू मराठी आहेस, तुला कळतोय, तो उच्चार त्याच्या साऊंडमधनं यायला पाहिजे, गीतातनं यायला पाहिजे, गाण्यातनं यायला पाहिजे. कुठलाही एक शिक्का असलेला चित्रपट किंवा कथानक केलं नाही. 20 वर्ष सतत सातत्याने सिनेमे केल्यानंतर सुद्धा तुम्ही थांबलात का? कसे दुसऱ्यांकडनं पैसे उपटायचे, खरं बोलून खोटं बोलून, हा स्वभाव कुठे नसल्यामुळे मला ते जमत नव्हतं. मला ते स्वतःचं नाव मोठं करावं किंवा आपल्या हातात तो झेंडा घ्यावा आणि आपलं नाव लोकांना दाखवावं, हे कधी वाटलं नाही. चित्रपटसृष्टी ही एकेकाळी अत्यंत स्वच्छ निर्मळ होती. त्यानंतर त्यामध्ये जे घडत गेलं, जी कथानकं येत गेली, गंगा ही मैली हो गई.